फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येते। आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। आपण ही आताची दृश्य पाहतोय। या ठिकाणी विद्यार्थी युवक काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे आंदोलन घोषणाबाजी केली जाते। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातील गुडलक चौकात हे आंदोलन केलं जात आहे। अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, संपदा ताईला न्याय मिळालाच पाहिजे, संपदा ताईला न्याय मिळालाच पाहिजे, संपदा ताईला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। या बलात्कारी प्रशासनाचा या ठिकाणी आपण पाहतोय हातात फलक घेऊन पुण्यामध्ये विद्यार्थी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी होतीये। आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन केलं जात आहे। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेस या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात। घोषणाबाजी केली जाते। सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होते, तर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेस या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात, आंदोलन करतायत। नीलम, खरं तर आपण पाहिलं की विद्यार्थी काँग्रेसचे हे पुण्यातील गुडलक चौक या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि संपदा मुंडे यांची ज्या पद्धतीने मृत्यू झाला त्या मृत्यूच्या सगळ्या कारभाराला जो दोषी आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि सीबीआय चौकशीसाठी आंदोलन आहे। एनसीचे अक्षय कांबळे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। अक्षयजी, काय सांगाल? आंदोलन सुरू आहे। संपदा मुंडे चंद्रशेखर, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। काही तांत्रिक अडचणी आपण पाहतोय। या ठिकाणी पुण्यामध्ये विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। कोण आहेत हे प्रकर्षाने महाराष्ट्राला दिसेल। आमची मागणी ही आहे की यामध्ये पोलीस प्रशासन समाविष्ट असल्यानं आणि त्याचबरोबर माजी खासदारांचं नाव असल्यानं यामध्ये सीबीआय चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबांना तात्काळ मदत जाहीर झाली पाहिजे। त्याचबरोबर अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। काय सांगाल? अत्यंत वेदनादायी घटना आहे की पोलिसांकडे तक्रार करून जर पीडितेला न्याय मिळत नसेल, 3 महिने झाले ते तक्रार करते, डीएसपीचे दर्जाच्या अधिकाऱ्याला फोन केलेत, मेसेज केलेत, तरीही जर न्याय मिळत नसेल, आज तिने आत्महत्या केली आहे। याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। पोलीस प्रशासनच याच्यामध्ये जर सामील असेल तर ती चौकशी कशी करणार? काय सांगाल ताई, तुम्ही आंदोलन करताय? आम्ही संपदाताई यांना न्याय मिळण्यासाठी त्या आंदोलनाला जमलो आहोत। हा फक्त एक त्यांचा मुद्दा नाही, हा सर्व स्त्री जातींचा मुद्दा आहे। जेव्हा त्या तक्रार करायला गेल्या होत्या तेव्हा त्यांचा तक्रार ऐकून न घेता त्यांचा आवाज दाबला गेला। जर आज आम्ही इथं उभं राहिलो नाही तर पुढेही असाच आवाज दाबला जाईल आणि ह्यात गृहमंत्री पोलीस प्रशासन सामील असल्यामुळे सीबीआयने चौकशी करावी असा आमचा मुद्दा आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी प्रशासन सामील आहे। पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आहे, याच्यावर सीबीआयची चौकशी झाली पाहिजे आंदोलन सुरू आहे। जी, धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।